स्थानिकांच्या सहभागाशिवाय पहलगाममधला हल्ला हा शक्य नाही असा संशय एकीकडे व्यक्त होतोय आणि असं असताना आता एक नवा व्हिडिओ समोर आलेला आहे। हा व्हिडिओ आहे एका झीपलाईन ऑपरेटरचा। पर्यटक ऋषी भट यांनी हा व्हिडिओ शेअर केला। ज्यावेळेला निष्पाप पर्यटकांवरती गोळीबार सुरू होता त्यावेळेला हा झीपलाईनचा ऑपरेटर अल्लाहू अकबर म्हणत होता। त्याच्या या कृतीमुळे एकतर त्याला या हल्ल्याबद्दल माहिती होती किंवा तो यामध्ये सहभागी होता असा संशय ऋषी भट या पर्यटकाने व्यक्त केलाय। या झीपलाईन ऑपरेटरला आता एनआयएनं चौकशीसाठी ताब्यात घेतलंय। व्हिडिओ फुटेजच्या आधारे तांत्रिक पुरावे सुद्धा जमा करण्याचं काम सुरू आहे। घटनास्थळी सीन रिक्रिएशन करण्यात आलंय आणि याशिवाय हल्ल्याच्या वेळेला उपस्थित जे नागरिक होते, स्थानिक होते त्यांची सुद्धा चौकशी सुरू आहे। मैंने एक चीज़ देखी कि जो बंदा हमको जिपलाइन करवा रहा था, मेरे आगे 9 से 10 लोग गए। जिन लोगों ने जिपलाइन की वो सब लोग जिपलाइन किए, तब तक वो बंदा कुछ नहीं बोल रहा था। पीछे दूसरा जो बंदा बेल्ट लगा रहा था सबको, वो वहाँ पे बैठे बैठे कुछ उर्दू की किताब पढ़ रहा था। दूसरी चीज़ हमने देखी कि जो 9 लोग गए तब तक उसने कुछ नहीं बोला। जब मैं गया तब 1:28 PM को ही वहाँ पे फायरिंग हुई और 1:28 PM पे ही वो बंदा 3 बार बोल रहा है अल्लाहू अकबर अल्लाहू अकबर अल्लाहू अकबर, और फिर फायरिंग स्टार्ट हुई। तो वो चीज़ पे मैं गौर करूँगा कि वो बंदा कहीं ना इन्वॉल्व होगा या फिर वो खुद हो सकता है, क्योंकि आगे की मैंने देखा तो आगे के 20 मिनट के वीडियो में वो कहीं भी ऐसा कुछ नहीं बोल रहा है। जब फायरिंग हुई उसके 1 सेकंड पहले ही उसने ये चीज़ बोली है। उससे अभी पहले ही किया है, जब उसने सुना है फिर बोला है, 3 बार बोला है अल्लाह अकबर। हाँ। बस यही तो बात है। बात लेकिन ये कहा जा रहा है कि अल्लाह अकबर, मुजम्मिल के अल्लाह अकबर बोलने के बाद ही गोलियां चलने लगी। नहीं, पहले ही जब उसने सुना है, जब फिर गया तो गोली का आवाज़ हुआ है, उसने बोला है अल्लाह अकबर। शाम को आया था, फिर गया वापस। अच्छा। यहाँ पर आया ये पुलिस, उसने बोला आ जाओ वापस। खाली मजदूरी किया है, यही मजदूरी किया है और पड़ा है। उसने बोला फिर यहाँ पर आदमी था, उसने बोला ये जो इधर हम उधर काम करेगा। पहलगाम हल्ल्यानंतरच्या तपासामध्ये आता पाकिस्तानचा बुरखा फाटलाय। पर्यटकांवरती गोळ्या झाडणाऱ्यांच्या पैकी एक हाशिम मुसा नावाचा दहशतवादी हा पाकिस्तानी सैन्यामधील पॅरा कमांडो असल्याचं उघड झालंय। पाकिस्तानच्या स्पेशल सिक्युरिटी फोर्स मधल्या कमांडो मुसाने लष्कर ए तोयबा जॉईन केल्याचं कळतंय। दहशतवाद्यांना ट्रेनिंग देणं, हत्यारं पुरवणं या सगळ्यामध्ये मुसाचा सहभाग होता। एवढंच नाही तर 1.5 वर्षांपूर्वी पूंछ आणि राजौरीमध्ये सुद्धा याच दहशतवाद्यांनी घुसखोरी केली असाही संशय आहे। लष्करामधल्या मास्टर माइंडनेच हाशिमला पर्यटकांवरती दहशतवादी हल्ला करण्यासाठी काश्मीरला पाठवलं। पाकिस्तानच्या स्पेशल सर्व्हिस ग्रुपने त्याला दहशतवादी हल्ल्यासाठी काही दिवसांसाठी लष्कर ए तोयबाकडे सोपवल्याचा संशय सुद्धा सुरक्षा यंत्रणांना आहे। तर हा दहशतवादी हाशिम मुसा नेमका कोण आहे आपण तेही पाहूयात। हाशिम मुसा उर्फ आसिफ फौजी उर्फ सुलेमान पाकिस्तानी नागरिक आहे। आधी पाकिस्तानी सैन्यामधल्या SSG मध्ये म्हणजे स्पेशल सर्व्हिस ग्रुप मध्ये तो कमांडो होता। सेवेमध्ये असतानाच किंवा त्यानंतर लष्कर ए तोयबामध्ये तो सामील झाला। SSG कमांडोनी पाकिस्तानी बॉर्डर ऍक्शन टीम म्हणजे वॅट बनवली होती। भारतीय सैनिकांवरती हल्ला करून पार्थिवाची विटंबना करण्यामध्ये वॅट आघाडीवर आहे। मुसा 1 ते 1.5 वर्षांपूर्वी पूंछ आणि राजौरी सेक्टरमधून भारतामध्ये आला। 2023 मध्ये पूंछ आणि राजौरीमध्ये भारतीय सैनिकांवरती जे हल्ले झाले त्यामध्येही त्याचा सहभाग असल्याचा संशय आहे। पहलगाम हल्ल्याच्या नंतर हाशिम मुसावरती 20 लाख रुपयांचं इनाम आहे। तर पाकिस्तानी स्पेशल सर्व्हिस ग्रुप हे नेमकं काय आहे, तो काय करतो पाहूयात। दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्याचं काम हा करतो। ब्लॅक स्टॉर्क्स, मरून बॅरेट्स या नावांनी प्रसिद्ध आहे, कुप्रसिद्ध आहे। जुलै 2024 मध्ये SSGचा एक कमांडो यापैकी ठार झालेला होता।
जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या नंतर जगभरामधल्या बहुतेक देशांनी या घटनेचा आता निषेध केलेला आहे. 26 पर्यटकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या या घटनेला आज आठवडा पूर्ण झाला. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाची नांगी ठेचण्यासाठी भारतीय लष्करासह इतर सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांच्या विरोधामध्ये कारवाईला सुरुवात केली आहे. पहलगाम लगतच्या कोकरनाग जंगलामध्ये दहशतवादी लपले असण्याची शक्यता आहे. त्या जंगलाला सध्या वेढा घालण्यात आलाय. केवळ जमिनीवरच नाही तर ड्रोन आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांसह संपूर्ण जंगलाचा कोपरा तपासला जातोय. या जंगलामध्ये 4 दहशतवाद्यांच्या एका टोळीची अनेकदा सुरक्षा दलांसोबत चकमक सुद्धा झाली आहे. पहलगाममध्ये हल्ला करणारे हे तेच दहशतवादी आहेत का याचाही शोध घेतला जातोय. दहशतवादी पहलगामपर्यंत कोणत्या